आज सकाळी नाश्त्याला बनवले ते डोसे आणि खोबऱ्याची चटणी. धनुषची तब्येत बरी नव्हती, मग तापाने त्या तोंडाला चव पण नव्हती. मग त्याच्यासाठी मी फिंगर चिप्स बनवून दिले. त्याला फिंगर चिप्स खूप आवडतात. मग ते एकच खाऊन त्याला औषधं पाजणार होते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, त्याच्यामुळे हे पण घरी होते. मग दुपारच्या जेवणासाठी आम्हाला बनवत होती मिरचीची भाजी. मिरच्या व्यवस्थित कट करून घेतल्या. तेल गरम झाल्यानंतर त्या मिरच्या तेलामध्ये टाकून छान तळून घेतल्या. मिरच्या तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, हळद टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. भाजी व्यवस्थित उकळल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं. ते व्यवस्थित एकजीव करून घेतला आणि भाजी दिसताना अशी दिसते, पण चवीला खरंच खूप टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि झाली आपली भाजी तयार. आणि एवढा आजारी आहे तरी पण त्याचे हात काही थांबत नाहीत, खटपट पण काही थांबत नाही, काही ना काहीतरी करतच असतं सारखं. बाहेर पाऊस पडला आणि मग काहीतरी खायच्या क्रेविंग्स होतात. मग ह्यांनी ना मॅगी बनवली. मला फक्त मॅगी खाता येते, बनवता येत नाही आणि ह्यांना खूप छान बनवता येते.